शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार बाबासाहेब ढाकणे यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साही वातावरण दिसून येते। मतदारांनी धनुष्यबाण विजयी करावं असं आवाहन कार्यकर्ते करतायत। बाबासाहेब ढाकणे यांनी नुकताच पाथर्डीच्या माणिकदंडी आणि कोरड गावामध्ये दौरा काढून नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या। मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सेना उमेदवार बाबासाहेब ढाकणे यांनी म्हटलंय। मावशीची फरफट होत गेली आणि मावशीच्या ऐवजी दुसऱ्या मावशीला काम न करणाऱ्या शत्रू पक्षाच्या लोकांना तिकीट दिलं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिकाच्या आणि स्वाभिमानी बीजेपीच्या वतीनं मी माझी उमेदवारी ठेवली आणि मला प्रचंड असा लोकांचा पाथर्डीमध्ये कार्यकर्त्याचा मेळावा घेतला। त्यानंतर काल आम्ही आमच्या भागामध्ये अनेक गावाच्या भेटी दिल्या। मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याचा तरुणांचा प्रचंड उत्साह आहे, प्रतिसाद आहे आणि म्हणून समोरचे जे उमेदवार आहेत ते एकमेकाबरोबर लढायला निघालेले आहेत। ते खरे राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आहेत, परंतु ऐनवेळी तिकिटाचा घोळ करून कमळाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लोक त्यांना जुगारतील। शेतकऱ्याचे प्रश्न प्रलंबित ठेवलेल्या राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही उमेदवाराला जनता त्यांची जागा दाखवेल यावर माझा ठाम विश्वास आहे। या प्रसंगी सेनेचे दादा माळी, किशोर गायके, सुनील मुखेकर, दत्ता धनावडे, शंकर मुखेकर, शिवाजी चाकूर, रणजित आंधळे, बाळू काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कांकरे यांसह कॅमेरामन मुकुंद लोहिया, पाथर्डी।